राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल करण्यात आले आहेत। प्रधानमंत्री आवास योजना आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी हे मोठे बदल करण्यात आले आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आदेशानंतर सुधारित निर्णय जारी करण्यात आला। घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना 10% मोफत वाळू मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला। गरिबांच्या घरकुलाला वाळू मिळण्यासाठी सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। लिलावधारकांचा आर्थिक बोजा आता सरकार उचलणार आहे। राज्यातील वाळू व्यवस्थापन आणि घरकुल योजनांना गती देण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे, अशी माहिती समोर येते। 3 वर्षातून एकदा होणारा लिलाव आता दरवर्षी होणार आहे। खाणकाम, आराखडा, पर्यावरण परवानगी आणि इतर आवश्यक परवानग्या दरवर्षी घ्यावा लागणार आहे। सर्व वाळू साठ्यात 10% वाळू राखीव ठेवण्याचा निर्णय म्हणजे ज्या ग्रामपंचायतमध्ये वाळू आहे त्या ग्रामपंचायतमधनं 90% लिलाव पद्धतीने कलेक्टर लिलाव करेल, पण 10% वाळू मात्र स्थानिक वापराकरता आणि खास करून प्रधानमंत्री आवास योजनेकरता आपण त्या ठिकाणी राखीव ठेवणार आहोत। त्यामुळे राज्यातल्या 30 लाख घरांना मोफत बिना रॉयल्टी प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांना वाळू मिळणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।